चीननं वाढवलं जगाचं टेन्शन। 2 किलो वजनाचा बॉम्ब 2 सेकंदात जग निचिराग। कुरापती चिन्यांचा संहारक फटकार। एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणानं जग मंदीच्या सावटात। अमेरिकेनं चीनवर सर्वाधिक टेरिफ कर लादल्यानं त्याचा जागतिक बाजारपेठेवर नकारात्मक परिणाम झालाय। मात्र कुरापती चीन शांत राहील तो कसला? चीन्यांनी आता जगाला धडकी भरवेल असा नॉन न्यूक्लिअर म्हणजेच अणुविरहित हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केली आहे। त्यामुळे जगाचं टेन्शन वाढलं। या बॉम्बनं का धडकी भरली पाहूया। मॅग्नेशियम हायड्राइड या स्थायूरूप हायड्रोजनचा बॉम्ब अणुबॉम्बपेक्षा वेगळा, फ्रिक्शन रिॲक्शन न होताही स्फोट। बॉम्ब निर्मितीत आंतरराष्ट्रीय अणुकराराचं उल्लंघन नाही। बॉम्ब निर्मिती कमी खर्चिक, स्फोटानंतर किरणोत्सर्ग, रेडिएशन नाही। बॉम्बच्या स्फोटामुळे प्रचंड हानी शक्य। स्फोटामुळे अवघ्या 2 सेकंदांमध्ये 1000 डिग्री सेल्सिअस पेक्षा अधिक तापमान। मुळातच भविष्यामध्ये तैवानशी संबंधित असो किंवा साऊथ चायनाशी संबंधित त्याचा अमेरिकेशी मुकाबला होऊ शकतो आणि त्यावेळेस भविष्यातल्या युद्धांसाठी चीन अशा प्रकारची तयारी करतोय। 7 डोमेन्स ऑफ वॉरफेअरमध्ये ऑलरेडी चीननं घोडदौड सुरू केलेली आहे आणि त्यात अशा प्रकारचा नॉन न्यूक्लिअर हायड्रोजन वॉरफेअरशी संबंधित एक महत्त्वाचं शस्त्र, महत्त्वाचा बॉम्ब बनवणं म्हणजे नक्कीच चीनची महासत्ता बनण्याकडे वाटचाल आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये। जागतिक राजकारणात महासत्ता होण्याची स्पर्धा दिवसेंदिवस तीव्र होतीये। अशातच अमेरिकेच्या टेरिफ धोरणानं जगात आर्थिक अस्थिरता निर्माण झाली। मात्र कुरापतीखोर चीन बॉम्बच्या चाचण्या करून प्रतिस्पर्ध्यांना ललकारतोय। दुसरीकडे गलवान चकमकीनंतर भारतासाठी हा धोक्याचा इशारा म्हणावा लागेल। चीननं आपल्या लष्करी सामर्थ्याला AI, ड्रोन आणि हायपरसोनिक क्षेपणास्त्र तसंच नॉन न्यूक्लिअर हत्यारांनी सज्ज करण्यास आता सुरुवात केली आहे। त्यामुळे भारतालाही शस्त्रसज्ज व्हावंच लागेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।